प्रत्येक गुन्ह्याची सुरुवात चुकीच्या निर्णयापासून होते, चुकीच्या मित्रांपासून, चुकीच्या सवयींपासून आणि चुकीच्या विचारांपासून होते. त्यामुळे एकदा घेऊन बघ किंवा मैत्रीसाठी तू माझ्यासाठी एवढं करणार नाहीस का, तर हे जे असतं ना की एकदा घेऊन बघ त्याने काय होतं ना, इथंच प्रॉब्लेम होतो. ड्रग्ज, MD, गांजा आणि गुन्हेगारी आपल्या तरुणाईला झालं तरी काय? जर आपल्या इथून अवेअरनेस वाढेल, आपल्यातला यूथ हा कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये एंगेज असेल, तर या गोष्टींची डिमांड ऑटोमॅटिकच ग्राउंड लेवलला कमी होईल. ही फक्त न्यूज हेडलाईन आहे की आपल्या समाजाला दिलेला सतर्कतेचा इशारा? माझा काही डायरेक्ट संबंध आहे, मी याच्यामध्ये कशाला पडू, बरोबर. अशा प्रकारच्या भूमिका बरेचसे नागरिक घेतात. पण हा जो ड्रगचा विळखा आहे, इट हॅज टू बी डेल्ट ॲट अ ग्रासरूट. या प्रत्येक प्रश्नाचं वास्तव्य प्रमोद चौगुले, SDPO, चंद्रपूर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत. हा विषय अत्यंत संवेदनशील आणि समाजासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. या पॉडकास्टचा उद्देश भीती निर्माण करणे नसून समस्या समजून घेणे, प्रतिबंध, कायदेशीर जागरूकता आणि पालक विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शन हा आहे. सर, एक 10 वर्षांपूर्वी पालकांच्या मनामध्ये भीती असायची की आपलं मूल अभ्यास करेल की नाही, त्याचं करिअर कसं असेल. पण आता साधारण पालकांच्या मनामध्ये ही भीती असते की आपलं मूल कुठल्या व्यसनाच्या आहारी तर जाणार नाही ना, तो स्पेसिफिकली ड्रग्सच्या जाळ्यात तर ओढला जाईल ना, तर आपलं नेमकं कुठे चुकतंय? आत्ता सध्याच्या युगामध्ये असा इश्यू होतोय की पालक स्वतःच्या कामामध्ये इतके व्यस्त असतात, दोन्ही पालक बऱ्याचदा, आणि त्यांना असं वाटतं की आपण मुलांच्या मटेरियल गरजा पूर्ण केल्या, त्यांना लागणाऱ्या वस्तू, त्यांना लागणारे इतर युनिफॉर्म्स वगैरे आपण जे देतो, तर त्यांना वाटतं की आपण बेटर पॅरेंटिंग करतोय. बरोबर. तर पालक त्या ह्याच्यात आहेत. आणि सध्याची जी पिढी आहे त्यांच्या हातात मोबाईल आणि सोशल मीडिया ह्या गोष्टी आहेत. तर ते नेमकं सोशल मीडियावरती काय दिशेने सर्फिंग करतायत, काय बघतायत, ह्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही आहे. आणि की समाज जर आपण म्हटलं तर समाज कदाचित तेवढी स्वतःहून जबाबदारी घेत नाही की हे जे काही सध्याचा इश्यू आहे हा पूर्ण समाजाचा इश्यू आहे. तर आपण असं म्हणू की प्रत्येक फॅक्टर ज्याची स्वतःची जबाबदारी ती कदाचित प्रत्येक फॅक्टरला तेवढी जाणीव अजून होत नाहीये. त्याच्यामुळे कदाचित हा इश्यू होतो. सामान्य माणूस विचार करतो का की आपल्या शहरांमध्ये जसं की चरस आहे, गांजा आहे, हे आपलं ट्रेडिशनल व्यसन होतं. पण ड्रग्स सारख्या वस्तू ज्या आहे, MD सारखे शब्द आपल्या जनरल लाईफमध्ये आणि जनरल न्यूजमध्ये आपल्याला सर्रासपणे ऐकायला मिळत आहेत. तर यामागचं काय कारण असू शकतं? ॲक्च्युली कसं आहे की व्यसन जे नवीन सध्याचे जे आपण म्हणू त्याला की आर्टिफिशियल ड्रग्स आम्ही म्हणतो त्याला, जे केमिकल लॅबोरेटरीजमध्ये बनवले जातात, नॅचरल याच्यामधनं ते येत नाहीत. तर सध्या यांचं प्रमाण खूप वाढलं आणि याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपण ज्याला म्हणू की नवीन याची डिमांड आहे. यूथ म्हणा किंवा बाकीचे बरेचसे याच्याकडून याची डिमांड आहे आणि त्याच्यामुळे एक सप्लाय चेन तयार होते. आणि ऑब्व्हियसली जिथं डिमांड आहे तिथं त्या डिमांडला कॅटर करण्यासाठी सप्लाय होतो. आणि याच्यावरती ऑब्व्हियसली आता म्हणजे शासनाने पण खूप मोठे याच्यामध्ये पावलं उचललेत. ANTF म्हणून अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, अशी स्पेशल टास्क फोर्स महाराष्ट्रामध्ये आहे. ह्याच्या दृष्टीने खूप कडक पावले उचलले जात आहेत. पण फक्त पोलीस किंवा एखादी आपण म्हणू की इम्प्लिमेंटेशन एजन्सीने याच्यामध्ये काम करून चालणार नाही. याच्यामध्ये सर्वांनी मिळून याच्यामध्ये काम करणं अपेक्षित आहे. पण हा जो ड्रगचा विळखा आहे, हा विळखा जर तोडायचा असेल तर आपल्याला समाजाच्या बेसिक ग्रासरूट लेवलला काम करावं लागेल. जर आपल्या इथून अवेअरनेस वाढेल, आपल्यातला यूथ हा कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये एंगेज असेल, तर या गोष्टींची डिमांड म्हणा किंवा यांचं समर्थन म्हणा ॲटोमॅटिकच ग्राउंड लेवलला कमी होईल. आणि जर ग्राउंड लेवलचा सप्लाय किंवा डिमांडच कमी जर झाली तर मग सप्लाय करण्याला तेवढं मोटिवेशन राहणारच नाही. तर इट हॅज टू बी डेल्ट ॲट अ ग्रासरूट. तर यामध्ये आपण हे म्हणू शकतो का की म्हणजे ही जी गुन्हे घडतात तर यामध्ये गुन्हेगारांची चतुराई जास्त मोठी आहे की समाजाचं मौन? मी असं म्हणेल की समाजाचं मौन जास्त इम्पॉर्टंट आहे. गुन्हेगार कितीही चतुर असला तरी गुन्हेगार हा गुन्हा करतो आणि एखादी चुकीची गोष्ट करत असताना तो बऱ्याचशा म्हणजे सापडत नाही किंवा तो सापडणार नाही असं नाही आहे. आणि ऑब्व्हियसली गुन्हेगारांना डील करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षमी आहे.
पण समाज म्हणून जसं की प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू नाही शकत, एकाच वेळेला सर्व ठिकाणी सर्व पोलीस पोहोचू नाही शकत. काही वेळेला आपण स्वतः समाज म्हणून आपल्या शेजारी किंवा आपण ज्या स्कूल्समध्ये जातो त्या स्कूल्समध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी कामाला जातो त्या कामाच्या आसपासच्या एरियामध्ये आपल्याला काही गोष्टी निदर्शनास येतात. तर ॲज अ समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं जर ह्या गोष्टीची इन्फॉर्मेशन जरी आपण पोलिसांकडे पास करू शकलो तर त्याच्यावरती इमिडिएट कारवाई करू शकतो. पण जर आपण अशाच भूमिका घेतली की माझं काही याच्याशी घेणं देणं नाही, माझा काही डायरेक्ट संबंध आहे, मी याच्यामध्ये कशाला पडू, अशा प्रकारच्या भूमिका बरेचसे नागरिक घेतात. कदाचित त्याच्यामागे त्यांना भीती वाटत असते की अरे मी याच्यामध्ये पडलो तर उगीच म्हणजे त्रास होईल असं वाटतं बऱ्याच जण, आणि त्यामुळे बरेच जण अलिप्तताची भूमिका घेतात. आणि याच्यामुळे काय होतं की जे अशा प्रकारचे अवैध व्यवसाय करतात या लोकांना बळ मिळतं, कारण त्यांना कळतं की आपण इथे व्यवसाय सरेआम जरी केला किंवा जरा लपून छपून केला तरी ज्यांना आसपास बघणारे लोक आहेत ते आपलं कधीच काही कंप्लेंट करत नाहीत. बरोबर, बघायची भूमिका होते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पोलीस त्याचं काम करतेच, पण समाज म्हणून आपणही पोलिसासोबत आलो म्हणजे आपण जे म्हणतो की एक प्रशासन व्यवस्था, एक समाज व्यवस्था आणि सोबत एक शिक्षण व्यवस्था जे अवेअरनेस क्रिएट करते, असं एक आपल्याला त्रिकूट क्रिएट करावं लागेल. आणि या सर्वांनी मिळून काम केलं तर याच्यावरती नक्कीच मात आळा मिळू शकतो. तर एकच आहे की जर आज आपल्याला संशयास्पद हालचाली दिसत आहेत तर आपण नक्कीच त्या गोष्टी पोलिसांपर्यंत किंवा इतर माध्यमांनी पोहोचवणं फार गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला या माध्यमातून एक इथं सांगू इच्छितो की आधी कसं असायचं की पोलिसांना पोहोचवायचं आणि पोलिसांना सांगायचं म्हणजे कसं सांगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न लोकांसमोर राहायचा. तर आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम या नावाखाली आपण डायल 112ची खूप मोठी सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर डायल 112 काय असतं की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून 112 हा इमर्जन्सी नंबर डायल करायचा. तो इमर्जन्सी नंबर डायरेक्टली पोलीस कंट्रोल रूमला अटॅच असतो आणि त्याच्यामध्ये पोलीस कंट्रोल रूमला त्याच्यासाठी डेडिकेटेड टीम्स आहेत. ओके. आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती इमिडिएट रिस्पॉन्स भेटतो आणि तुमच्या आसपास जो नियर बाय पोलीस आहे त्याच्याकडे जे इक्विपमेंट आहे त्याला आम्ही MDT म्हणतो, त्या MDTवरती तो अलर्ट जातो आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला डायरेक्टली रिस्पॉन्स भेटतो. म्हणजे तुम्हाला कोण्या व्यक्तीच्या मोबाईलवरती फोन करायची गरज नाही. तुम्ही डायल 112ला फोन केला तर तुमचं म्हणजे नाव किंवा हे ते फक्त तिकडे गुपित राहतं, ते कोणा लोकलला समजत नाही आणि तुम्ही इमिडिएटली पोलिसासमोर पोहोचू शकता. म्हणजे तुम्हाला हेही बघायची गरज नाही की हे कोणाच्या हद्दीत येतं किंवा इथे कोण व्यक्ती रिस्पॉन्सिबल आहे. नो नीड टू सी, यू जस्ट कॉल डायल 112 अँड गिव्ह द इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. म्हणजे गोपनीयता याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे पाळली जाणार आहे. एकंदरीत गुन्हेगाराची भीती असते किंवा ती राहणारच नाही, ती राहणार नाहीये. तर अगदी सोप्या मार्गाने ही सगळी गोष्ट झालेली आहे. आणि जर आपण आताच्या युथला बघितलं तर ही खरं तर गरज नाही आहे ना बेसिक ड्रग्स जी आहे, पण एक एन्जॉयमेंट म्हणून किंवा माझ्यासोबतचा मुलगा जेव्हा घेतोय तर मी त्याचा मित्र बनला पाहिजे या भावनेने मुलं हे करतात. 100%. बऱ्याचदा जे मुलं हे करतात आपण फक्त टीनेजर्स असतात, म्हणजे आपण म्हणू की हे सज्ञान वयपेक्षा आपण कायदाच त्याला अज्ञान म्हणतो. 18 वर्षाच्या खाली प्रत्येकाला. तर ज्यावेळेला आपण स्कूल्समध्ये असतो आणि जर आपल्या शेजारी असं काही दिसलं तर बरेचदा एकमेकाला ते फोर्स करतात, एकदा घेऊन बघ त्याने काय होतं. तर हे जे असतं ना की एकदा घेऊन बघ त्याने काय होतं ना, इथंच प्रॉब्लेम होतो. प्रत्येक चुकीची गोष्ट असेल, जशी चांगली गोष्ट एका सुरुवातीनं चालू होती तशी चुकीची गोष्ट सुद्धा ही एका सुरुवातीनं चालू होती. आणि आपण मित्र म्हणून पिअर प्रेशर खाली जेव्हा अशा गोष्टी आपण ॲक्सेप्ट करतो तेव्हा मग त्याच्यातून सवय लागते. आणि एकदा जर सवय लागली मग पुढचे त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते चालू होतात त्याच्यामुळे. त्यामुळे एकदा घेऊन बघ किंवा मैत्रीसाठी तू माझ्यासाठी एवढं करणार नाहीस का, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या असतात ना तर ह्या टाळल्या पाहिजेत. मैत्रीसाठी चांगल्या गोष्टी करू शकतो, बरोबर आहे ना. तर तुझ्या मैत्रीसाठी मी हेही गोष्ट करतो, चांगली गोष्ट करतो असं म्हणून त्या गोष्टींना टाळता आलं पाहिजे. बरोबर आहे. आणि एखादा मित्र ह्या सगळ्या गोष्टींच्या आहारी गेला आहे तर दुसरा मित्र ह्या गोष्टींपासून अलिप्त आहे, तर अशा वेळेला त्या मित्राने त्या मित्राची मदत कशी करावी. आता जेव्हा आपल्याला दिसतं की पहिल्यांदा काय की आपला सदर मित्र जर अशा आहारी गेला असेल नशेच्या तर त्याला टॉन्ट केलं नाही पाहिजे किंवा त्याला क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे किंवा त्याची खिल्ली नाही उडवली पाहिजे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ही आहे. आपण मित्र म्हणून जर त्याचं मदत करणार असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याला आपण जवळ घेतलं पाहिजे, म्हणजे त्याला समजून घेतलं पाहिजे की त्याचा प्रॉब्लेम काय आणि सदर प्रॉब्लेम हा आपण
आईवडिलांच्या, शिक्षकांच्या यांच्या निदर्शनास आलं पाहिजे आणि सदर याला आपण विड्रॉल करण्यासाठी आपण त्याला समुपदेशन जे आपण काउन्सिलिंग सेशन्स असतात तर या सिस्टीमची आपण मदत घेतली पाहिजे. गव्हर्नमेंटचे सुद्धा आहेत आणि प्रायव्हेटसुद्धा काउन्सिलिंग सेशन्स असतात. तर ही एक मोठी प्रोसेस असते, पण एक मित्र म्हणून आपली जबाबदारी नक्कीच राहते की आपल्या मित्रावरती आपलं लक्ष असलं पाहिजे आणि ओव्हर द पिरियड तो कसा त्याच्यातून बाहेर येईल याच्यासाठी आपले प्रयत्न राहिले पाहिजे, रादर दॅन की तो काय करतोय मग त्याची कधी तर चेष्टा करणे आणि त्याला तसं सोडून देणे, तर हे नाही केलं पाहिजे. बरोबर आहे. तर आता आपण बोललात की काउन्सिलिंग सेंटर्स असतात, तर या पद्धतीनेच जे रिहॅब सेंटर आपण म्हणतो तर ते गव्हर्नमेंटमध्ये असं काही प्रोव्हिजन आहे का? गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स आहेत, जसं युथ डिपार्टमेंट असतं, समाज कल्याण डिपार्टमेंट असतं, तर यांचे काही स्कीम्सही चालतात. तर त्याच्यामध्ये असे रिहॅब सेंटर्स असतात, त्याच्यामध्ये इव्हन ड्राईव्हसुद्धा क्रिएट करतात की असे जेव्हा आपल्याला व्यसनाधीन लोक असतात तर यांच्यासाठी आपण रिहॅबिलिटेशनचे ड्राईव्हसुद्धा असतात. बरेचदा आपण आता याच्यामध्ये आणखी आता प्रोग्राम आपण अरेंज करत आहोत पोलिसांतर्फे की योगाच्या माध्यमामधून आणि मेडिटेशनच्या माध्यमामधून मुलांवरती एक प्रकारची अवेअरनेस क्रिएट करणे आणि याच्यावरती एक प्रकारे कंट्रोल हे करणे. तर काही ज्या स्वयंसेवी संस्था आहेत NGO, तर त्यांच्याशी आम्हीच्या आता मिटिंग्स वगैरे झालेल्या आहेत आणि इव्हन आता आम्ही चालूही केलेलं आहे. चंद्रपूर शहरामध्ये आपण मेजर कॉलेजेस आणि स्कूल्स सोबत आपण हा प्रोग्राम आता घेतोय. 3 दिवसाचा प्रोग्राम करायचा प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये योगा, मेडिटेशन आणि सम सॉर्ट ऑफ काउन्सिलिंग, ज्याच्यामध्ये आपण सध्या जे ट्रान्झिशन पिरियडमध्ये युथ असतं आपलं, पर्टिक्युलरली आपण म्हणू की 8वी नंतर 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी हे जे 4-5 वर्ष असतात तर हे खूप क्रिटिकल असतात. इथे आपल्याला दिशा मिळते. तर या फेजमध्ये जर त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन झालं ना तर बऱ्याचसा युथ त्याच्यापासून डायव्हर्ट होऊ शकतो. नक्कीच सर. आणि एक आपल्याला म्हणायचं होतं की प्रत्येक मूल जन्मता गुन्हेगार नसतो, कुठेतरी त्याची सुद्धा स्वप्न असतात, पण कधीतरी ती स्वप्न पूर्ण होत नाही आणि किंवा इतर काही कारणांनी ह्या मार्गाने मुलं जातात का? बरोबर. ऑब्व्हियसली, म्हणजे आपण जे म्हणतो ना की संगतीचा गुण बऱ्याचदा लागतो. म्हणजे आपण ज्या प्रकारच्या संगतीमध्ये राहतो, जिथे राहतो, तर त्या एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट आपल्याला कळत नकळत आपल्यावरती होत असतो. त्यामुळे आपण जे सुरुवातीला एक बोललो की पालक म्हणून पालकांची एक जबाबदारी असते की आपलं मूल नेमकं काय करतंय, त्याच्या हॅबिट्स काय चालली आहेत, त्याची पैशाची डिमांड वाढतीये का, तो रात्री व्यवस्थित झोपतोय का, त्याची चिडचिड आहे का, तो एकटेपणा फील करतोय का. तर हे जे सिम्पटम्स असतात ना, हे सिम्पटम्सकडे माणसाने लक्ष दिलं पाहिजे, नंबर 1. आणि दुसरं, शिक्षण व्यवस्था. ज्या स्कूलमध्ये शिकतो तर तिथले ते शिक्षक जे असतात तर त्यांचं एक असतं की प्रत्येक विद्यार्थ्यावरती त्यांचं लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे आपण ऑब्व्हियसली म्हणू शकतो की ऑब्व्हियसली सगळेच जण आपण जन्म घेतो आणि प्रत्येकजण ऑब्व्हियसली चांगल्या याचीच आपण स्वप्न बघतो, पण कधी कधी आपला पाय कधी घसरतो किंवा आपण कधी चुकीच्या मार्गाला लागतो हे व्यक्तीला कळत नसतं. तर याच्यासाठी त्याच्या आजूबाजू, जसं मगाशी आपण मित्राचा प्रश्न जो केला, सेम मित्राची भूमिका आहे, पालकांची भूमिका आहे, शाळेच्या संस्थेची भूमिका आहे. तर हे सर्वांचं मिळून काम आहे, कारण हे सर्व लोक आपणच आहोत ना, आपल्यातलेच लोक आहेत, कोणी तिराईत व्यक्ती तर नाही आहे, आणि आपलेच मुलं आहेत. तर हे आपण मिळून हे काम केलं पाहिजे. तर ऑब्व्हियसली म्हणजे गुन्हेगार नक्कीच कमी होते. जे आपण युवक म्हणतो तर ते सर्वाधिक कुठल्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत? सध्या आधी जे होते ते आधी शरीराविरुद्धचे गुन्हे, ज्याला आम्ही बॉडी ऑफेन्सेस म्हणतो, मारहाणीचे गुन्हे, गंभीर जखम करण्याचे गुन्हे जास्त असायचे. पण आत्ता रिसेंटमध्ये जे आहे ना, तर ते आपण ज्याला म्हणू की टेक्निकल गोष्टींचा यूज करून होणारे गुन्हे, जसं सायबर फ्रॉड्स आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला दिसतं की युवक आढळताना दिसतात. सोशल मीडिया अकाउंटचा चुकीचा वापर करणे, मॉर्फिंग करून काही गोष्टींचा यूज करणे, तर अशा प्रकारचे गुन्हे आहेत. जसं आपण आत्ता जो विषय डिस्कस करतोय, अंमली पदार्थ आहे ना, कन्झम्पशन, NDPSचे गोष्टींचं कन्झम्पन करणे, या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा दिसतोय. किंवा मग आता नवीन एक इकॉनॉमिक ऑफेन्सेस येतात, म्हणजे फसवणुकीचे गुन्हे. तर यामध्ये सुद्धा आजकालचे युवक बरेचसे आपल्याला दिसतात. तर अतिशिक्षणाचा हा गैरप्रकार घडतोय असं म्हणायला हरकत नाही. मी असं नाही म्हणणार, ऍक्च्युली अतिशिक्षण असं नाही म्हणणार, पॉईंट तोच आहे. टेक्नॉलॉजीचा अतिवापर. ऍक्च्युली काय होतं की बघा, हे जे आपल्या समोर जे काही इन्फॉर्मेशनचं महासागर आहे ना, ह्याच्यामध्ये चांगली इन्फॉर्मेशन आहे, ह्याच्यामध्ये वाईट इन द सेन्स की आपण त्याला कसं घेतो. तर पॉईंट काय आहे की एखादा व्यक्ती शिक्षण घेतो, नॉलेज घेतो, त्याच्याकडे सगळे सोर्सेस आहेत, तुमच्या एका क्लिकवरती सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. देन व्हॉट यू सर्च अँड व्हॉट यू लुक फॉर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे मी असं म्हणेल की सवय खूप इम्पॉर्टंट आहे.
रादर दॅन तुम्ही किती शिकलाय. तुम्ही कदाचित एखादा कमी शिकलेला माणूस असतो पण त्याच्या सवयी खूप, आता आपण आपल्या स्वतःच्याच आजी आजोबांना बघितलं असेल तर आपल्याला माहिती आहे की त्यांचं शिक्षण जास्त झालं नव्हतं पण त्यांना माहिती होतं की ही चुकीची गोष्ट ते ही नाही करायची आणि कुठली गोष्ट वाईट आणि कुठली गोष्ट, तर याची समज असणं गरजेचं आहे. तर आजचे जे मुलं आहेत ना, तर आपण मुलांना शिक्षण देतो. त्यांना शिक्षण देतो म्हणजे काय करतो आपण, चांगल्या प्रकारच्या स्कूल्समध्ये त्यांना एनरोल करतो. त्यांना जसं मगाशी म्हटलं की आपण सर्व वस्तू पुरवतो, त्याचबरोबर आपण त्यांना काय वाईट आणि काय चांगलं ह्याची समज देणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर वाईट संगत आणि सोशल मीडिया यांचा गुन्हेगारीवर किती परिणाम होतो? खूप डायरेक्ट परिणाम आहे. कारण ज्या वेळेला आपण वाईट संगतीमध्ये लागतो त्यावेळेला काय होतं की आपल्याला एक हॅबिट लागते एखादी गोष्ट वाईट करण्याची. जसं की आपण उदाहरण घेऊ की समजा एखाद्या व्यक्तीला अंमली पदार्थाची सवय लागली. सुरुवातीला सवय लागते आणि त्याची सवय इतकी होते की त्यासाठी त्याला पैशाची तुटवडा भासायला लागतो. एकदा पैशाचा तुटवडा भासायला लागला की मग त्याला घरून म्हणा किंवा इकडून पैसे तर काही मिळत नाहीत, पॉकेट मनी असेल काय असेल तर तो संपून जातो. मग तो पैशाच्या शोधामध्ये तो काय करतो, मग इतर मार्गाला लागतो. मग त्याच्यामध्ये चोरी करणं असेल किंवा काही घरपोडीचा कोणी सापडलं तर त्यासोबत घरपोडी करणं असेल, तर इथून हे मार्ग चालू होतात. तर ऑब्व्हियसली वाईट सवयीपासूनच ह्या गोष्टी गुन्ह्यामध्ये कन्व्हर्ट होतात. आणि पालकांनी हे कसं आयडेंटिफाय केलं पाहिजे की आपलं मूल काहीतरी वाईट मार्गाने जातोय, कारण ते घरामध्ये तर व्यवस्थित व्यवहार करताय पण कुठेतरी बॅकग्राऊंडला हे चाललेलं आहे, तर हे आयडेंटिफाय कसं करायचं? तुम्ही जर बघितलं ना की जे मुलं अशा प्रकारच्या ट्रॅकच्या बाहेर गेलेले आहेत ना, त्यांच्या काहीमध्ये टिपिकल गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात. जसं मी मगाशी याच्याबद्दल थोडं बोललो की जसं आपला मुलगा समजा एकटा राहतोय, तो आधी जसा आपल्यासोबत मिसळून बोलायचा, जेवताना गप्पा मारायचा, तो आता मारत नाही. तर हे एक नक्की मोठं साईन आहे ना, सिम्पटम आहे त्याच्यामधला. किंवा कधी कधी चिडचिड वाढली आहे त्याची, एकदमच रागावतो, नवीन काहीतरी नवीन दोष दिसत आहेत जे कधीच त्याच्या दिसत नव्हते. आणि पैशाची मागणी, म्हणजे समजा आधी समजा फॉर एक्झाम्पल त्याला काही गोष्टीसाठी ठराविक पैसे लागत असतील तर आता काहीतरी नवीन बहाणे करून जास्तची रक्कम, मोठ्या रकमेची मागणी होती आहे. तर हे जर असेल, किंवा आपण ज्याला एक म्हणतो की रात्रीची लेट नाईट झोपणे है ना, मॅक्सिमम टाइम फोन आणि याच्यावरती असणे, तर ह्या गोष्टींना ऑब्झर्व केलं पाहिजे की बाबा आपला मुलगा काय करतोय, नेमकं बाहेर गेल्यानंतर तो काय करतोय. आणि याच्यासाठी सर्वात म्हणजे महत्त्वाचं आहे की मन मोकळेपणानं संवाद पाहिजे घरामध्ये. म्हणजे किमान मी असं म्हणेल की मुलांना वस्तूपेक्षा तुम्ही मुलांना वेळ द्या. तुम्ही किमान अर्धा तास त्यांच्याशी बोला, मन मोकळेपणे गप्पा मारा, त्यांच्या भावना, ते ज्या फेजमधनं चाललेत ते समजून घ्या. त्यांच्यावरती ओरडू नका लगेच, पण समजून घ्या, अंडरस्टँड दे, वेळ द्या, वस्तूपेक्षा वेळ द्या. हे खूप महत्त्वाचं आहे संवाद. आपण ड्रग्सला पोलिसांचा विषय समजतो, पण खरं तर ही समस्या कायदा सुव्यवस्थेची आहे की समाजाच्या बदलत्या मानसिकतेची? 100%. म्हणजे ड्रग्स जो आहे, जसं की इमिडिएट यंत्रणा काम करते ती पोलीस असते त्याच्यावरती, पण ड्रग्सचा प्रादुर्भाव किती राहणार आणि ते किती पसरणार, जसं मी मगाशी म्हटलं की पोलीस यंत्रणा सर्वच ठिकाणी एकाच वेळेला पोहोचू नाही शकत. तर जर समाज सोबत असेल तर आपण म्हणू की या समस्येला आपण नक्कीच तोंड देऊ शकतो. आणि ही समस्या ही फक्त एका डिपार्टमेंटबद्दल किंवा एका ठराविक समाजाबद्दल किंवा एका ठराविक भागाशी निगडीत नाही आहे. तर ही समस्या ही पूर्ण समाजाची समस्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचा इम्पॅक्ट इतका स्ट्रॉंग आहे कारण आपली युवा पिढी ज्याच्यावरती आपण बँक करतो की बाबा आपण डेव्हलप नेशन होणार, तर त्याच पिढीला ही लागलेली एक प्रकारे आपण म्हणू की कीड आहे. तर याच्यासाठी म्हणजे फक्त सर्व समाजाने मिळून काम केलं पाहिजे. पोलीस तर नक्कीच काम करतात आणि करतही आहेत. तर समाजाने जर सपोर्ट केला, सपोर्ट इन द सेन्स काय, माहिती देणं, आपल्या आसपास जे काही संशयित चाललंय, जे काही चुकीचं चाललंय त्याच्याबद्दल माहिती, इन्फॉर्मेशन जरी पास झाली ना, पुढची कारवाई करण्याचं काम हे पोलिसांचं आहे आणि ते करतात. एक तरुण आहे आणि त्या व्यक्तीला हे सगळं व्यसन आहे झालेलं, तर त्याच्या आईवडिलांना जर तुम्हाला एक इशारा द्यायचा असेल किंवा सांगायचं असेल तर ते काय असेल आहे मेसेज? तोच मेसेज आहे माझा, जो की वस्तू देऊ नका, वेळ द्या. बरोबर. आजकालच्या पॅरेंट्सचे तुम्ही बघितलं ना की आपण बऱ्याचदा बघा सोशल मीडिया इन्फ्लुएन्स असेल किंवा
आजचं असं झालं की आपण मटेरियल लाईफमध्ये जास्त बिलीव्ह करतो. बरोबर. मुलाने शूज मागितले, आपण लगेच दिले. मुलाने मोबाईल मागितला, आपण लगेच दिला. आणि आपल्याला वाटतं की ज्या गोष्टी कदाचित आपल्याला मिळत नव्हत्या एवढ्या इझिली, त्या आपल्या मुलांना कुठेच कमी नाही पडायला पाहिजे. प्रत्येक पॅरेंट्सच्या असं वाटतं, भावना हीच असते. आणि मी म्हणेल ठीक आहे, त्याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की ही भावना चुकीची आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुलांना लागणाऱ्या वस्तू नक्की द्या, पण सोबत जसं मी म्हटलं, फक्त मटेरियल वस्तू दिलं म्हणून चांगलं पॅरेंटिंग झालं किंवा आपलं मुलांकडे लक्ष आहे असं नाही होत. मुलांची तुम्ही भावनिक नातं तुमचं असलं पाहिजे, गरजेचं. त्यांना तुम्ही वेळ द्या, त्यांच्या गोष्टी जाणून घ्या. शाळेत काय झालं, कुठे खेळायला गेला, काय खेळा, कसं खेळा, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल, शाळेमध्ये काय इम्प्रूव्हमेंट चालली आहे, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये काय करतोय, तिथं आपण काय करू शकतो, या गोष्टींना पण आपण लक्ष दिलं पाहिजे, जे दिलं जात नाही. आणि मग एक वेळ अशी येते की वन फाईन डे समजून जातं की अरे आपला मुलगा तर हे व्यसन करतोय, कोणतरी आपल्या शेजारचा सांगून देतो, किंवा कधीच बऱ्याचशा ह्याच्यामध्ये असं होतं की डायरेक्टली पोलीस घरी येतात. आणि मग तेव्हा पालकांना शॉक बसतो की अरे ते म्हणतात, त्यांना विश्वास नाही बसत की माझा मुलगा याच्यात आहे. ऑब्व्हियसली नाही बसणार, कारण त्यांनी कधी त्या दृष्टीने त्यांना कधी वाटलेलंच नसतं. तर इम्पॉर्टन्स आहे की देअर नीड टू बी इन कम्युनिकेशन इन द होम्स. पण असं पण होतं का बरेचदा की मुलांकडे खूप जास्त लक्ष दिल्यामुळे, खूप रेस्ट्रिक्शन लावल्यामुळे सुद्धा मुलं या मार्गाने जातात का? अशा काही केसेस आहेत का? मी असं म्हणेल की जसं मी मगाशी म्हटलं, रेस्ट्रिक्शन नाही दिले पाहिजे. तुम्ही जर रेस्ट्रिक्शन्स दिलं तर त्याला बर्डन वाटणार, कारण तो ज्या एजमध्ये असतो, ज्याला आपण अडोलसंट एज म्हणतो, तर हे एज हे फ्रीडम हार्मोन असतं अंगामध्ये. तर जो जेव्हा कोणी त्याला रेस्ट्रिक्शन घालेल तेव्हा त्याला ते कधी आवडणार नाही. म्हणून मी म्हटलं की संवाद, ॲक्च्युली रेस्ट्रिक्शन नाही पाहिजे, तुमचा संवाद पाहिजे. म्हणजे त्यालाही असलं वाटलं पाहिजे की मी माझ्या आईबाबांशी शेअर केलं तर ते मला समजून घेतात, माझा प्रॉब्लेमही समजून घेतात आणि मला चांगल्या प्रकारे त्यामध्ये ग्रूमही करतात. तर रेस्ट्रिक्शन केलं तर मुलं नक्कीच बऱ्याचदा दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यांना वाटतं की मग त्यांना बाहेरचं जग चांगलं वाटायचं. कोण फ्रेंड्स जे त्याचं सगळं ऐकून घेतात, त्याच्या हाला हा करतात, मग त्याला वाटतं की हे बाकीचे चांगले आहेत, माझ्या घरामधले लोक मला सारखं अडवतात, मला काही करूनच देत नाहीत. अशा प्रकारची भावना बऱ्याचशा युथमध्ये तयार होते. तर तेही नक्कीच म्हणजे अवॉइड केलं पाहिजे की आपण असं एक आपण म्हणतो ना की असं बॉससारखं अशा प्रकारच्या मुलांशी नाही राहिलं पाहिजे. आपण मुलांशी एक प्रकारच्या फ्रेंडशिपचं नातं आपण करू शकतो. काही ठिकाणी कठोरी राहायला पाहिजे, काही ठिकाणी फ्रेंड म्हणून त्यांच्या काही गोष्टींना अंडरस्टँड करायला पाहिजे की ते ज्या एजमध्ये आहेत त्या एजमध्ये काही गोष्टी ह्या त्यांच्या समक्ष येणार आहेत आणि ते आपल्याशी डिस्कस करणार आहेत. तर त्याला इमिडिएटली रिजेक्ट न करता किंवा त्यांना डायरेक्टली स्कोल्ड न करता आपण त्यांच्याशी त्या गोष्टीशी एक चांगलं हितगुज आपण सांगू शकतो की आपले स्वतःचे अनुभव सांगू शकतो की मी तुझ्या वेळी असताना असं असं होतं, पण माझ्या ते असं लक्षात आलं, मग त्यानंतर मी असं केलं, त्यामुळे हे जे तुझ्यासोबत होतंय हे काही वेगळं नाही आहे, बरोबर ना. तर हे सांगता आलं पाहिजे. संवादातून ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मार्ग मिळू शकतो. तर आपण ह्या ज्या केसेस आहेत आपण शहरांमध्ये बघतो, पण हे फक्त शहरांपुरतं मर्यादित आहे की ग्रामीण भागात सुद्धा ह्या गोष्टींचा प्रभाव बघायला मिळतो? फक्त शहरात आहे अशी परिस्थिती नाही आहे. हां, शहरामध्ये पॉकेट्समध्ये याची इंटेन्सिटी म्हणजे याचे गोष्टी जास्त प्रमाणामध्ये असतील, पण ग्रामीण भाग सुद्धा याच्यामधनं सुटलेला नाही आहे. आजकाल ग्रामीण भागामध्ये ही गोष्ट तेवढ्याच याने पसरलेली आहे. काही आपण म्हणू की प्रपोर्शनमध्ये थोडा बहुत फरक असेल, पण ग्रामीण भाग याच्यापासून अजिबात अलिप्त नाही आहे. ज्या प्रकारे सोशल मीडिया, जसं तुम्ही इंस्टाग्राम शहरात वापरता, सेम ग्रामीणमधले मुलं त्या याची मुलं तेही इंस्टाग्राम, फेसबुक सर्व यूज करतात. सो ॲक्सेस इज एव्हरीवेअर, राईट. फोन हा सगळीकडे आहे, त्यामुळे जिथे फोन आणि जिथे कम्युनिकेशन पोचले त्या ठिकाणी ह्या सवयीसुद्धा तिथंपर्यंत गेलेल्या आहेत. पण मग त्यांना ते अवेलेबल कसं होतं की जसं लिंक कुठून जोडल्या जाते मुलांची, कारण ते ग्रामीण भागात राहतात, बऱ्याचशा गोष्टी तर तिथे अवेलेबल सुद्धा नसतात. तर मग ह्याचं काही असं लिंक आहे का? याच्यामध्ये काय राहतं की ड्रग्समध्ये मेन तस्कर्स राहतात. ओके. जे मेजर तस्कर्स काही मेजर मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये असतात, त्यांचे हँडलर्स राहतात. सप्लायर्स राहतात आणि ग्राउंड लेवलला हँडलर्स राहतात. आणि हे ग्राउंड लेवलच्या हँडलर्स त्या भागातले जे लोकल विक्रेते आहेत त्यांच्या संपर्कामध्ये. तर एक मोठी चेन असते आणि ही चेन नेहमी याच शोधात असते की यांना नवीन कस्टमर कोण भेटतोय का. आणि जसं आपण म्हटलं, एक व्यक्ती दुसऱ्याशी कनेक्ट होतो, त्याच्या सवयीनं त्याला सवय लागते, त्याच्यातून त्याला सवय लागते. तर सवय लागली की पुढून डिमांड यायला चालू होते आणि दे आर ऑलवेज देअर टू कॅटर. बरोबर. त्यामुळे त्यांचं असंच असतं की नवीन व्यक्ती यात आल्या पाहिजे, त्यामुळे ते ऑटोमॅटिक येत जातं. तर ड्रग्स आहे, गांजा आहे, MD आहे, तर याबद्दलचा पालकांचा सगळ्यात मोठा गैरसमज काय आहे?
पालकांना बऱ्याचदा असं वाटतं, जसं मी म्हटलं की त्यांना असं वाटतं की ह्या गोष्टी माझ्या मुलापासून भरपूर दूर आहेत, त्या कधीच आमच्या इकडे येणार नाहीत. पण बऱ्याचदा आपल्या बॅकयार्डमध्येच ह्या गोष्टी असतात. आपण कदाचित त्याच्यामध्ये तेवढं आपल्याला माहिती नसतं की आपल्या इथूनच 50 मीटरवरती कुठे काय चालू आहे. तर थोडंसं आपण सजग असणं तेवढंच गरज आहे. म्हणजे मी सांगेन की आजकाल तुमच्यापासून दूर काहीच नाही आहे, तुमच्या जवळच सगळ्या गोष्टी आहेत. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये सतर्क राहून एक चांगलं आयुष्य जगायला पाहिजे. बरोबर आहे. मग अशी आपण ज्या पद्धतीने बोललो की समाजाने सतर्क राहणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीचा मेसेज तुम्ही आता दिलेला आहे. तर तुमच्या मते गुन्हेगाराला पकडणं महत्त्वाचं आहे की गुन्हा आधी होणं त्यावरती प्रिकॉशन्स? 100% प्रिकॉशन्स इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, हे नक्की म्हणतात. तर गुन्हा घडायच्या अगोदरच आपण त्याला जर प्रतिबंध केला तर पुढच्या ज्या काही आपण अनावश्यक गोष्टी म्हणू की ज्याचा इम्पॅक्ट खूप बऱ्याचदा निगेटिव्ह होतो फॅमिलीजवरती, ओव्हरऑल समाज व्यवस्थेवरती, तो टाळू शकतो. तर गुन्ह्याचा प्रतिबंध केलाच पाहिजे. आणि जसं मी म्हटलं आत्ताही तेच म्हणतो की प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला सर्वांची साथच पाहिजे, तरच प्रतिबंध होऊ शकतो. आणि तरुणाईमध्ये जेव्हा ॲडिक्टेड होतात मुलं या सगळ्या गोष्टीमधून, तर रिहॅबमधून परत त्या मार्गाने जाणारी सुद्धा मुलं आहेत की एकदा रिहॅब झाल्यानंतर मुलं त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहू शकतो? रिहॅब झाल्यानंतर ऑब्व्हियसली बऱ्याचदा त्याच्यामधून विड्रॉल होऊन जातं. पण पुन्हा तेच आहे की आपल्याला काळजी पण घ्यावी लागते. कारण पुन्हा कदाचित बऱ्याचदा काही वेळेला सेम कनेक्शन्स येऊन पुन्हा त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता राहते. पण ती काळजी घेणं जरुरी आहे. हे जे काही ड्रग्स आहे, सप्लायर आहेत, ते आपल्यापैकीच एक असतात की बाहेरून कोणीतरी येतं आणि या सगळ्या गोष्टी करतात? तर अशी काही केस आमच्यासोबत डिस्कस करता आली, सांगता आली तर फार बरं होईल. बरोबर. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी एकदम हाय प्रोफाईल व्यक्ती नेहमी इन्व्हॉल्व असतील, कोणीतरी फॉरेन व्यक्ती आणि किंवा हे. पण ग्राउंड सिच्युएशनमध्ये बऱ्याचदा विरुद्धही आम्हाला सापडतं. मागे एक केस झाली होती ज्याच्यामध्ये आम्ही एक मोठ्या क्वांटिटीमध्ये MD रिकवर केली होती. त्याच्यामधला जो मुख्य आरोपी होता त्याचं जेव्हा मी इंट्रोगेशन केलं तेव्हा मला त्याची पास्ट पूर्ण हिस्ट्री मला लक्षात आली. तर तो जो आरोपी होता तो फरशी बसवण्याचं काम करत होता. म्हणजे तो एका सामान्य घरातला व्यक्ती होता जो स्वतः फरशी बसवत होता. तो कधीही या MD किंवा याच्या व्यसनामध्ये नव्हता. पण त्याच्यासोबत एक कामगार काम करायला आला, त्यांनी फरशी काम करताना. तर तो कामगार या MDची नशा करत होता. आणि कामगार करत असताना मग त्याने त्याला म्हटलं की हे एकदा करून बघ, हे खूप म्हणजे वेगळं फिलिंग आहे तसं. आणि त्याच्या सांगण्यावरून त्यानं एकदा करायचं म्हणून ते सदरच्या MDची एकदा नशा केली. जसं त्याने एकदा नशा केली तसं त्याचं हळूहळू त्याच्या नशेचं त्या सवयीमध्ये रूपांतर झालं. मग नंतर याच्या लक्षात आलं की याला सवय तर लागली, पण याला एवढे आता हा फरशीचं काम करणारा, याला आता याच्या सवयी स्वतःच्या ह्याच्यासाठी एवढे पैसे नव्हते की बाबा आपण पैसे देऊन MD घ्यावं. मग याला आयडिया सुचली की आपणच MD विक्रीचा धंदा करू, जेणेकरून त्याच्यामधनं जे पैसे येतील त्याच्यामधनं आपलीही सवय जे भागली जाईल आणि इतरांनी आपण विकू. मग याने नंतर काय केलं की ज्याच्याकडून हे MD घेत होता याने त्यालाच कॉन्टॅक्ट करून म्हटलं की मी पुढे MD विकतो, तू मला सप्लाय कर. मग याने जवळच्याच एका मेट्रो सिटीमधून पहिल्यांदा कॉन्टॅक्ट केले, त्याच्याकडून एकदा MD घेऊन कदाचित सक्सेसफुली विकली त्याने. त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्सही वाढला. नंतर त्याच्या असं लक्षात आलं की या सिटीमध्ये घेण्यापेक्षा मुंबई वगैरेमधून तिकडून घेतलं तर आपल्याला आणखी स्वस्तामध्ये MD भेटते आणि मोठ्या क्वांटिटीत भेटते. मग त्याने तिकडे जाऊन संपर्क केला आणि मग त्याने तिकडून ती MD आणली होती. जेव्हा आपण त्याला इथे पकडलं, रेड करून पकडलं, तर त्याला त्याचाच पछतावा होता. म्हणजे त्याला काही क्रिमिनल व्हायचं नव्हतं, पण एकदा ही सवय त्याला जी ॲक्सिडेंटली लागली होती, या सवयीमधून एक साधा फरशी काम करणारा ज्याची 2 मुलं आहेत, ज्याची पत्नी आहे, त्याची आई आहे, तो रडत होता. कारण त्याला आत्ता फिलिंग होतं, पश्चाताप होतं की बाबा असं असं माझ्याकडून झालं जे व्हायला नाही पाहिजे होतं. आणि त्याचं हे होतं की माझ्या घरी सांगू नका की मी MD विकताना सापडलोय म्हणून. म्हणजे त्याला याची गिल्ट होते की माझ्या घरच्यांना किंवा माझ्या मुलांना ते सहन नाही होणार असं. तर अशा प्रकारे बऱ्याचदा एखादा सामान्य व्यक्ती जो असतो ना, तो सुद्धा अशामध्ये या गर्तेमध्ये ओढला जातो. एवढं पॉवरफुल ही नशा असते, ज्याच्यापासून बाहेर निघणं हे खूप म्हणजे डिफिकल्ट असतं एकट्या माणसाला. तर असे बरेचसे उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि लोकांचं एक असतं ना सर की पोलिसांना न कळवता सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी आपण अपलोड करायचं आणि व्हायरल करून द्यायचं, तर हे किती योग्य आहे? काय होतं की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट व्हायरल करून देता तर त्याच्यामधनं बऱ्याचदा आउटपुट काही निघत नाही. त्याच्यामधनं 2 गोष्टी होतात. ज्याला आपण पकडू शकतो, ज्याच्यावरती क्रॅकडाऊन करू शकतो,
ते लोक अलर्ट होऊन जातात बरोबर. आणि ते त्यांचा मार्ग बदलतात, त्यांचा वे बदलतात आणि ते आपल्याला लवकर सापडत नाहीत. दुसरं, अशा गोष्टींमुळे बऱ्याचदा काय होतं की काही भागामध्ये भीती पसरते की असं काहीतरी एकदमच लार्ज अमाऊंटमध्ये चुकीचं चाललं आहे. तर अशाही गोष्टी होतात. तर रॅदर दॅन व्हायरल करणे किंवा एखाद्या गोष्टीला सेन्सेशनलायझेशन करण्यापेक्षा आपण जर योग्य गोष्ट योग्य मार्गाने जर इन्फॉर्मेशन पोचवली तर त्याच्यावरती कारवाई करणं सोपं होऊन जातं. बरोबर आहे सर. आणि गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये विश्वासाचं नातं असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे का? 100% आहे. मी जसं म्हटलं की बऱ्याचदा नागरिकांना काय वाटतं की मी पोलिसांना हे बोललो तर उद्या जाऊन मलाच त्रास होईल. बरोबर. हा सामान्य माणसाचा समज आहे. पण मी सांगेन की सध्या अशी परिस्थिती आहे की आपण जेव्हा जेव्हा अशा गोष्टींबद्दल खबर देता तेव्हा आपलं नाव, आपले सर्व आयडेंटिटी ही नेहमी गोपनीय ठेवली जाते शेवटपर्यंत. ठीक आहे. म्हणजे आपण त्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये घेतलं धोका नसतो आणि तुमचं नाव, पूर्णच आयडेंटिटी नेहमीच गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे हा विश्वास नागरिकांनी म्हणजे नक्की ठेवावा की पोलिसांना आपण जर एखादी अशी माहिती दिली किंवा अशी घटना किंवा अवैध गोष्टी चालतात त्याची माहिती दिली तर 100% त्यांना त्यांचं नाव किंवा सर्व नेहमी गोष्टी गोपनीयच राहतील. त्यांना त्याच्यामधून कधीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि आत्ता ज्या पद्धतीने हे गुन्हे वाढत चालले आहेत तर प्रत्येक वार्ड, प्रत्येक कॉलनी, प्रत्येक गाव यामध्ये अशी काही एक संस्कृती आपण तयार करायला पाहिजे का की ज्यातून युवक सतर्क राहतील, त्यांचे पालक सतर्क राहतील? जसं आपण म्हटलं ना की हे ऑब्व्हियसली वार्ड लेवलपर्यंत आहे. जसं आपण शहर घेतलं तर वार्ड म्हणू आणि गावामध्ये त्यांच्या खेड्यांमध्ये गल्ल्या असतात. तर सर्वात लवकर एखादी गोष्ट चुकीची झाली हे समजते कोणाला? तिथं शेजारी राहणाऱ्याला. कारण त्याच्या इथं कदाचित जे रोज लोक येत नाहीत ते लोक दिसायला लागले नवीन तर त्याला लगेच कळतं की इथं कोणतरी नवीन लोक यायला. किंवा त्याच्या शेजारी राहणारा जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल जी आजपर्यंत एका ठराविक पद्धतीने वागत होती आणि आता अचानक तिचं वागणं, राहणं, सगळंच बोलचाल बदललं आहे तर त्या व्यक्तीला लक्षात येतं. त्यामुळे आपण म्हणू की जसं मी म्हटलं की ग्रासरूट लेवलला तुम्ही सिस्टीम जर तयार केली, याच्यामध्ये काही अभियान अशी राबवले जातात की ड्रग फ्री वॉर्ड है ना, माझा वॉर्ड माझा अभिमान, अशा प्रकारचे अभियाने राबवले जातात. तर याच्यामध्ये ना काही ठिकाणी मोहल्ला कमिटीज असा प्रकार असायचा. अच्छा. त्या कमिटीज असायच्या की एखाद्या वॉर्डमध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये समाजामध्ये किंवा ह्याच्यामध्ये भविष्यात किंवा कोणतेही तेढ निर्माण होऊ नये याच्यासाठी संवादासाठी असायच्या. तर मी असं म्हणेल की आजचा या ड्रग्सचा जो विषय आहे ना याच्यासाठी आपण युवकांची प्रत्येक वॉर्डमध्ये त्या एरियामध्ये जसं गणेश मंडळ असतात बरोबर ना, तर त्या मंडळामध्ये युवक एकत्र असतात. तर आपण युवकांनाच त्याच्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे की तुम्ही तुमच्या वॉर्डचे या भागाचे तुम्ही स्वतःच रखवाले आहात. तुम्ही स्वतःच तुमच्या याच्यामध्ये काही चुकीचं होत असेल तर तुम्ही त्यांनाच जबाबदारी दिली पाहिजे. तर ते एक ओनरशिप फील करतील किंवा माझा ह्या परिसरामध्ये काहीतरी चुकीचं व्हायला नाही पाहिजे आणि ते होत असेल तर मी ॲज अ इथला यूथ किंवा मी इथं राहणारा आजचा नौजवान म्हणून माझी जबाबदारी पहिला आहे. तर जसं आपण बऱ्याचदा वडीलधाऱ्या माणसांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतो, माझं असं मत आहे की युवकांना जास्त करून इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. बरोबर आहे. याचे काहीतरी आपल्याला दिसतील परिणाम पुढे की जबाबदारी दिल्यानंतर ती व्यक्ती तर त्या मार्गाने जाणार नाही आणि सोबतच्या व्यक्तीला सुद्धा जाऊ देणार नाही. तर आता जर आपल्याला एखाद्या 17 वर्षाच्या युवकाला याबद्दल काही संदेश द्यायचा असेल तर तो संदेश काय असेल? मी असं सांगेन की आत्ता सध्या जी काही सोशल मीडिया किंवा हे ओव्हरऑल आहे ह्याच्यामध्ये एवढ्याच सुंदर अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे तुम्ही बघा की एक वेळ अशी होते की तुम्हाला काही विशेष शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला पुण्याला जायला लागायचं, मुंबईला जायला लागायचं, इवन दिल्लीला जावं लागायचं. तर आजच्या ह्या टेक्नॉलॉजीनं काही गोष्टी एवढ्या सोपस्कर करून ठेवलेल्या आहेत की Udemy सारखे प्लॅटफॉर्म आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलचे कोर्सेस तुम्ही घरी बसून करू शकता. तर हे जे काही ओव्हरऑल सिस्टीम आहे ना ह्याचे खूप फायदे पण आहेत. तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, ऑनलाईन तुमचे बिझनेसेस चालू शकतात. तर मी आजच्या युवकाला किंवा त्याला हेच सांगेन की सदर गोष्टींचा आपण चांगला फायदा करून घेतला पाहिजे आणि जर आपल्या आसपास किंवा आपला मित्र या वाईट संगतीमध्ये जर असेल तर आपण त्याला साथ न देता, तो म्हणतोय की एकदा तू ट्राय कर, मैत्रीसाठी तू माझ्यासोबत ये, तर तुम्ही मैत्री त्याची तोडू नका. तुम्ही मैत्री त्याच्याशी ठेवा पण त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा रॅदर दॅन की तुम्हीच त्याच्यासोबत एक पार्टनर होण्यापेक्षा. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एक जबाबदार युवक तेव्हाच म्हणतो जेव्हा त्याच्या स्वप्न जे असतात त्या स्वप्नाशी तो नेहमी बांधील राहतो.
रादर दॅन की क्षणभंगूर मजा जी असते कॉलेजमध्ये असताना किंवा शाळांमध्ये असताना आपल्याला बऱ्याचदा वाटतं की अरे हेच लाईफ आहे, बरोबर. आत्ताच चिल करू आपण, आत्ताच जगू, परत हे लाईफ येणार नाही. तर तुम्ही नक्कीच मजा करा, तुम्ही मौजमस्ती करा, फिरायला जा, मित्रांसोबत मजा करा, पण मजा करणे याचा अर्थ नशा करणे नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, जे बऱ्याचदा डिफरन्शिएट करत नाही. आणि जसं लोकांना वाटतं की मी जसं की सिगरेट पिलो की लोकांना वाटायचं की मी कूल आहे, ठीक आहे, तसंच प्रकारे हे ड्रग्सचं पण असू शकतं की जो ड्रग्स घेतो तो स्वतःला कदाचित कूल समजतो, बट देर इज नथिंग कूल अबाउट ड्रग्स, राईट. ड्रग्स आर व्हेरी व्हेरी हॉट, मी असं म्हणेन. तर हे लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी. तर नक्कीच सर, आपण इथे आलात आणि एक खूप सुंदर पद्धतीने आपल्या युवकांना जे मार्गदर्शन दिलेलं आहे आणि आमच्या द सिटी आयकॉन या प्लॅटफॉर्मवरून हे मार्गदर्शन झालेलं आहे, त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानते सर. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अशाच नवनवीन विषयांना समजून घेण्यासाठी आमच्या द सिटी आयकॉन शोला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.